आत्तापर्यंत कोणत्याही औपचारिक पातळीने माझं कुठेही बोलणं झालेलं नाही. या पक्षामध्ये म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाची परंपरा वंदनीय बाळासाहेबांपासून दिघे साहेबांपासून असं आहे की वरिष्ठांनी म्हणजे पक्षप्रमुखांनी आदेश दिला आणि त्याचं पालन प्रत्येक कार्यकर्ता करत असतो. ह्या निवडणुकीच्या बाबतीत मी काही बोलणार नाही, पण आदेशाची जर का अंमलबजावणी करायची असेल आणि आदेश आला तर कार्यकर्ता म्हणून नक्कीच सज्ज आहे. ठाणे हा भाजपचा पारंपरिक गड आहे. ठाण्यातून भाजपाचे राम कापसेंसारखे वैचारिक नेते खासदार म्हणून निवडून गेलेले आहेत. मात्र शिवसेनेबरोबर युती झाल्यानंतर हा मतदारसंघ शिवसेनेकडे गेला. 2009चा अपवाद सोडला तर 1996 पासून प्रत्येक वेळी शिवसेनेचाच खासदार ठाण्यातून निवडून येतो. ठाणे जिल्हा शिवसेनेचा बालेकिल्ला. लेकाच्या विजयासाठी बापाची कसरत. शिवसेना शिंदेसाठी दोन महत्त्वाच्या जागा म्हणजे कल्याण आणि ठाणे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेला ठाणे आणि त्यांचे पुत्र श्रीकांत शिंदे खासदार असलेली कल्याणची जागा महत्त्वाची आहे. या दोन्ही जागांवर शिंदे यांच्या शिवसेनेने पहिल्या यादीत उमेदवार घोषित केले नाही. यामुळे कल्याण आणि ठाण्याचे गणित कुठे अडलं आहे असा सवाल उपस्थित होतोय. दुसरीकडे कल्याण लोकसभेत ठाकरे गटाचा उमेदवार न दिल्यानं या ठिकाणी महायुतीची रणनीतीही सुरू असल्याची चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान ठाणे आणि कल्याण या दोघांपैकी एक जागा भाजपला द्यावी यासाठी कार्यकर्ते आग्रही आहेत. यामुळे ठाकरे गटाने तगडा उमेदवार दिला तर गणित वेगळं असण्याची शक्यता आहे. कारण श्रीकांत शिंदे विरोधात भाजप कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे, त्यामुळे ही जागा जाण्याची शक्यता आहे. राजन विचारे व्हर्सेस श्रीकांत शिंदे. दुसरीकडे राजन विचारे यांना लढत देण्यासाठी शिंदे यांना उमेदवार सापडत नाहीये. या ठिकाणी श्रीकांत शिंदे यांना उमेदवारी देण्याची शक्यता वर्तवली जाते. यामुळे श्रीकांत शिंदे कल्याण की ठाणे असा प्रश्न उपस्थित होतोय. श्रीकांत शिंदे ठाण्यातून लढले तर त्यांची लढत राजन विचारे यांच्याशी होईल. असं झाल्यास त्यांचा विजय अवघड जाऊ शकतो. श्रीकांत शिंदे व्हर्सेस कोण? ठाकरे गटाकडून याआधी अनेक नावं चर्चेत आहेत. कल्याण लोकसभेसाठी ठाकरे गटाकडून याआधी सुषमा अंधारे, आदित्य ठाकरे, वरुण सरदेसाई, सुभाष भोईर, केदार दिघे यांची नावं चर्चेत होती. आता अयोध्या पोळ यांचंही नाव समोर आलेलं आहे. कल्याण लोकसभेचं गणित कुणाची किती ताकद? कल्याणबद्दल म्हटलं तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे यांचा मतदारसंघ या ठिकाणी आहे. श्रीकांत शिंदे 2014ला 2,50,000 मतांनी विजयी झाले होते. 2019 मध्ये 3,43,000 मतांनी विजय मिळवला. महायुतीत कल्याणची जागा व उमेदवार अजूनपर्यंत निश्चित झालेले नाही. कल्याण मतदारसंघ अस्तित्वात असल्यापासून म्हणजे 2009 पासून या ठिकाणी 3 वेळा शिवसेनेचे खासदार निवडून आलेत. कल्याणमधील 6 विधानसभेपैकी फक्त बालाजी किनीकर यांच्या अंबरनाथची जागा शिंदे गटाकडे. उल्हासनगर, कल्याण पूर्व आणि डोंबिवली या तिन्ही जागा भाजपकडे. आता डोंबिवलीचे आमदार रवींद्र चव्हाण ही कल्याणची जागा लढवण्यासाठी इच्छुक असल्याचं बोललं जात आहे. उल्हासनगरचे कुमार एलानी हे भाजपचे एकनिष्ठ आमदार आहेत. कल्याणचे भाजप आमदार गणपत गायकवाड शिवसेनेवर नाराज आहेत. या तिघांच्या नाराजीचा फटका श्रीकांत शिंदेंना बसू शकतो. मुंब्रा कळवा मतदारसंघात शरद पवार गटाचे जितेंद्र आव्हाड हे आमदार आहेत. त्यांचा आणि श्रीकांत शिंदेंचा संघर्ष हा जगजाहीर आहे. तर कल्याण ग्रामीणचे मनसे आमदार राजू पाटील आणि श्रीकांत शिंदे यांच्यामध्येही अनेकदा खटके उडाल्याचं समोर आलंय. त्यामुळे श्रीकांत शिंदे यांना या मतदारसंघातून थेट एकाच आमदारांचा पाठिंबा आहे. भाजपनं तिकिटासाठी केलेला अंतर्गत सर्वेक्षण श्रीकांत शिंदे व एकनाथ शिंदे या दोघांचं टेन्शन वाढवणार आहे. तसेच कल्याण मतदारसंघ हे भाजपचं मातृसंस्था असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्ट्रॉंग झोन समजला जातो. यामुळे शिवसेनेच्या उमेदवाराला मिळणाऱ्या संघांचा पाठिंबाही महत्वाचा आहे. श्रीकांत शिंदे यांच्या विरोधात ठाकरे गटाने केदार दिघे यांना उमेदवारी जाहीर केल्यास कल्याणची लोकसभा निवडणुकीची लढत चुरशीची होऊ शकते अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. कल्याणमधून श्रीकांत शिंदे यांना उमेदवारी जाहीर झाल्यास त्यांना तगडं आव्हान देण्यासाठी ठाकरे गट चाचपणी करताय. याचाच एक भाग म्हणून धर्मवीर दिवंगत आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांच्या नावाचा विचार सुरू असल्याची चर्चा आहे. केदार दिघे यांना उमेदवारी दिल्यास श्रीकांत शिंदे यांना विजयासाठी वेगळी रणनीती आखावी लागेल. तसेच ही लढत अधिक चुरशीची होऊ शकते असा कयास बांधला जातोय. श्रीकांत शिंदेंविरोधात कल्याणमधून केदार दिघेंना उमेदवारी. श्रीकांत शिंदे यांच्या विरोधात कल्याणमधून उमेदवारी देण्याच्या चर्चांबाबत केदार दिघे यांना प्रतिक्रिया विचारण्यात आली. मीडियाशी बोलताना केदार दिघे यांनी सांगितलंय की कल्याणची उमेदवारी मला मिळणार असल्याच्या चर्चांबाबत मीडियातूनच माहिती मिळते. पक्षाकडून अद्याप तसे काही सुतोवाच करण्यात आलेले नाही. पण शिवसेना ठाकरे गट या पक्षात आधीपासूनची परंपरा आहे की पक्षातील वरिष्ठांचा आदेश आला की त्याचे पालन केले जाते.
जर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मला कल्याणबाबत तसे आदेश दिला तर त्याचे पालन करेन. ही निवडणूक लढण्यास माझी कोणतीही हरकत नसेल, परंतु तसा कोणताही निरोप मला अद्याप आलेला नाही. मात्र जर तसा आदेश आला तर नक्कीच त्याचे पालन करेल, असं केदार दिघेंचं स्टेटमेंट आहे. अशी सूचक प्रतिक्रिया दिघे यांनी दिली आहे. दरम्यान धर्मवीर आनंद दिघे यांच्या विचारांचे आपण वारसदार आहोत. त्यांच्या विचारांवर आधारित आपण राजकारण आणि समाजकारण करतो, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे पुत्र श्रीकांत शिंदे नेहमी सांगत असतात. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत श्रीकांत शिंदे यांना विजयापासून रोखण्यासाठी ठाकरे गटाकडून केदार दिघे यांचे नाव पुढे येत असल्याचं म्हटलं जातंय. केदार दिघे हे आनंद दिघे यांचे सख्खे पुतणे आहेत. शिवसेना ठाकरे गटाच्या ठाणे जिल्हा प्रमुख पदाची जबाबदारी त्यांच्याकडे. ठाणे कल्याण या भागात आनंद दिघे यांना मानणारा मोठा वर्ग आहे. त्यामुळे कल्याणमध्ये नेमकं काय घडतं हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. याबाबत तुमचं काय मत आहे? जरूर व्यक्त व्हा. जय महाराष्ट्र पब्लिक.